पनवेलचे लोकप्रिय आमदार श्री प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता कळंबोली रोडपाली येथील आंबेडकर भवन येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। एअरपोर्ट कामगार संघटनेचे सचिव तसेच अखिल भारतीय कामगार संघटना रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांच्या सौजन्याने प्रभाग क्रमांक 9 मधील ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी भाकरी बनवण्याच्या मशीनचे मोफत वाटप करण्यात आले। बचत गटातील शेकडो महिलांना या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देत हजेरी लावली होती। या महत्त्वपूर्ण सोहळ्याला स्वतः आमदार प्रशांतदादा ठाकूर उपस्थित होते। त्यांच्या सोबतीला पनवेलचे महापौर नितीन पाटील, अविनाश कोळी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रभू अण्णा भोईर यांच्या अनोख्या उपक्रमाचे जाहीर कौतुक केले। आमदार महोदय म्हणाले आहेत की प्रभू अण्णांचे सामाजिक कार्य नेहमीच वाखण्याजोगे असते। सतत समाजाचा विचार करणे आणि आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो ही त्यांची भावना थक्क करणारी आहे। प्रभू अण्णांची ही सेवावृत्ती मला स्वतःला घ्यायला पाहिजे। आज अण्णांमुळे मला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनींचे थेट आशीर्वाद लाभले। एका लोकप्रतिनिधी म्हणून मला यापेक्षा अजून काय हवंय? केवळ राजकीय घोषणा न देता महिला सक्षमीकरणाचा हा अजेंडा प्रत्यक्ष जमिनीवर राबवल्याबद्दल सर्व स्तरातून प्रभू अण्णांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे। महाराष्ट्र आरसा न्यूजसाठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट। आज आपण महिला बचत गटांना भाकरी बनवण्याच्या मशीन वाटप केल्या। काय भाकरी बनवण्याच्या मशीनचं वाटप केल्या? उद्देश तर आज तुम्ही सर्व म्हणजे आपले मित्रमंडळीचे आहे, तुम्ही सर्व माझा कार्यक्रम किंवा मला माझे काम करायची पद्धत तुम्हाला माहितीच आहे। आणि खरंच आज म्हणजे मी एक एक नवीन विचार का करतो, कारण की मला समजतोय का मी समाजामध्ये चांगल्या पद्धतीने राहिलो आहे आणि बघतोय समाजामध्ये आता आपल्या समजा महिला असोत, आपल्या बहिणी असोत, त्या आता गाव म्हणजे ग्रामीण भागाचा माणूस असणं आहे म्हणून मला समजतो की आपल्या कधी कधी बहिणी कधी कधी आपल्या भाकरींची ऑर्डर घेतात, कधी कधी पे करतात, तर त्यांना ते भाकरी एक भुजासाठी ती तापासाठी कम से कम त्यांची 5 मिनिटं जातात। तर मग ही मशीन दिली त्यांचा एक म्हणजे 2 सेकंदमध्ये एक भाकर होतो त्यांची। मग जर त्यांना त्या व्यवसायासाठी जर त्यांना चांगला पडत असेल तर तोच माझ्या आमदार साहेबांना आशीर्वाद भेटेल आणि त्यांचा आशीर्वाद भेटला का महिलांना जर महिलाही जर आमच्या साहेबांना आशीर्वाद दिला तर मग साहेब आम्हाला आशीर्वाद देईल, म्हणजे आम्ही काम करायची शक्ती आमची दिवसांदिवस वाढत जाईल। सावकाश घसरून पडत नका। 5 ऑगस्टला वाढदिवस आपला आणि आपण ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की आपण समाजोपयोगी काही कार्यक्रम असेल त्यांचं आयोजन करावं आणि मला वाटतं खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। सकाळी देखील आपण कार्यक्रम पाहिला आणि आज आता अण्णांच्या मार्गदर्शनाने बचत गटांना महिला बचत गटांना भाकरी तयार करण्याच्या मशीनचं वाटप करण्यात आलेलं आहे। असा वाढदिवस साजरा होता। मी प्रभू अण्णांचं मनापासून आभार व्यक्त करतो की संपूर्ण प्रभाग क्रमांक 9 मधल्या महिला बचत गटांना त्यांनी भाकरी बनवण्याचं मशीन हे आज भेट दिलेलं आहे। खरं तर या संपूर्ण आपल्या पनवेलच्या परिसरात पाहिलं तर अनेक मंडळी आपापल्या परीने समाजसेवा करत असतात, पण प्रभू अण्णांचा कामाचा झपाटा मी पाहिलेला आहे आणि ज्या पद्धतीनं ते आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना आपापल्या परीने मदत करत राहतात। कोणाला आजारपणाला मदत आहे, कोणाला लग्नाला मदत आहे, या व्यक्तिगत स्वरूपाच्या झाल्या। तसं आता उद्योगासाठीची मदत ही सुद्धा आपण ते करताना पाहतोय। गेल्या वर्षी त्यांनी रुग्णवाहिका असेल, मेडिकल कॅम्प असेल, हेल्मेट वाटप असेल, असे कार्यक्रम केलेले होते। तर सतत समाजाचा विचार करणं आणि समाजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे ही त्यांची भावना आहे। मला असं वाटतं की वाढदिवसाला ते मला शुभेच्छा देताना मी त्यांच्यापासून काय घेतलं पाहिजे, तर त्यांच्यापासून ही त्यांची वृत्ती घेतली पाहिजे की समाजाला काहीतरी देण्याची ही त्यांची वृत्ती आहे। आणि हे करत असताना आपल्या प्रभाग क्रमांक 9 मधल्या सगळ्या सहकार्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची ही जी प्रवृत्ती आहे त्याचंही मी अभिनंदन करेन की सगळ्यांना सोबत घेऊन आज ते भाजपमध्ये तुलनेनं नंतर आले, आधी असलेल्या सगळ्यांना सोबत घेणं, त्या सगळ्यांचं मानपान देत आपल्या गावाच्या हितासाठी गाव एकत्र करणं या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी प्रयत्न केले। प्रसंगी थोडं एक पाऊल मागे घेतलं आणि आपल्या सहकार्यांना पुढे केलं, असं कितीतरी वेळा त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीचा सहकारी हा आज आमच्या भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतोय, त्याचा आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे। आणि त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं
मला या एका अर्थानं शुभेच्छा दिल्या, इतक्या सगळ्या लोकांचे महिलांचे आशीर्वाद मला मिळाले, यापेक्षा अजून वाढदिवसाला काय हवं. थँक्यू, धन्यवाद.